स्वागत करते। माझी सर्वांना नम्र विनंती आहे की पुलवामा हल्ल्यातील शहीदांना व गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय मनोहर पर्रिकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। त्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून शांतता पाळूया। मान्यवरांना विनंती करतो, आज मोठ्या प्रमाणात सर्वत्र दुष्काळाचं वातावरण आहे आणि झाडांचं महत्त्व हे आता खऱ्या अर्थानं जाणवू लागले आणि याचमुळं हा नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुरू करतोय। या कार्यक्रमासाठी प्रायोजित केलेले शिंदे होंडा तसेच उत्कर्ष हॉस्पिटलचे डॉक्टर तेजस जाधव आणि MP दिल्लीचे डॉक्टर मनोज पाटील, त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं आणि चित्रपट निर्माते सर्जेराव माने आबा यांचं या ठिकाणी मी KMS स्मार्ट शैली आणि KMS न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। दुसऱ्या स्पॉन्सर असलेल्या गौरी जाधव मॅडम, धन्यवाद। यानंतर पूनम होनकळसे। त्याच्यापूर्वी जरा जोरात टाळ्यामध्ये म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना सगळेजण जागे आहे, त्याचा काय हरकत नाही, पोस्ट लंच पिरियड आहे, काय हरकत नाही। नमस्कार, मी डॉक्टर तेजस जाधव। गेली 5 वर्ष आम्ही उत्कर्ष हॉस्पिटल म्हणून कराडमध्ये आम्ही सेवा देतो। रिसेंटली आम्ही आता DYSP ऑफिस जे आहे नवीन आपलं कराड तालुका पोलीस स्टेशन त्याच्या शेजारी स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित झालेलो आहोत। तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने KMS स्मार्ट सखी हा जो कार्यक्रम आहे आमच्या मित्रांचा सेविका साळुंखे, याच्या ज्या सर्व माता भगिनी सभासद आहेत त्या सर्वांना सगळ्यांचं अभिनंदन करतो। अशा वेगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। खरं तर आता लावणीचा कार्यक्रम आणि डॉक्टरांची हजेरी हे जरा वेगळं वाटतं, परंतु लावणीच्या कार्यक्रमाला बघताना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, पण आम्ही डॉक्टर मंडळी लावणीच्या कार्यक्रमाला बघताना त्या व्यक्तीचा स्टॅमिना नाचण्याचा आणि पर्यायानं ज्या अर्थी इतका वेळ स्टॅमिना असतो त्या अर्थी आरोग्य उत्तम असल्याशिवाय स्टॅमिना होत नाही। आपल्याकडे 1-2 पाहुणे मंडळी जास्त आली की तिसऱ्या दिवशी पाहुण्यांचं स्वागत राहू दे, पण आता हे कधी जात आहेत अशी थोडीशी मानसिकता राहते। मग त्यावेळेला आपला स्टॅमिना तिथे जागृत झाला पाहिजे आणि जेव्हा स्टॅमिनाची गोष्ट येते तेव्हा स्वाभाविक डॉक्टरांची आठवण येते आणि त्यासाठी म्हणून महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना आरोग्यामध्ये एक थोडासा हातभार लाभावा म्हणून आम्ही हॉस्पिटलतर्फे ही सुमन आरोग्य योजना लॉन्च केलेली आहे। ही योजना कुठल्याही गव्हर्नमेंटच्या नियमांमध्ये बसणारी किंवा गव्हर्नमेंट स्पॉन्सर अशी नाही, एक समाजाचं देणं थोडंफार लागतो या उद्देशानं हॉस्पिटलने स्वतःच्या हिमतीवर अशी लॉन्च केलेली योजना आहे। याची इत्थंभूत माहिती थोड्या वेळाने पॅम्पलेट सर्व महिला सदस्यांना वाटले जातील, त्या पॅम्पलेटमध्ये माहिती दिलेली आहे। तर एकंदरीत पुन्हा सर्व KMS स्मार्ट सखीच्या सभासदांना दीर्घायुष्य लाभो, सगळ्या महिलांचा स्टॅमिना वाढवू आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न हो म्हणून KMS ग्रुपला मी शुभेच्छा देतो आणि उत्कर्ष हॉस्पिटलच्या वतीनं सगळ्यांचे आभार म्हणून आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि कराडामध्ये स्वतःच्या हिमतीवर आणि त्यांच्या मिसेस स्मिता जाधव यांनी उत्कर्ष हॉस्पिटल हे लहान मुलांचं हॉस्पिटल सर्व सोयीयुक्त सुसज्ज असं सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कोणत्याही सरकारी योजनेशिवाय सुमन जे आरोग्य योजना आहे ती देखील सुरू केलेली आहे। अतिशय अल्प दरात वार्षिक लाभ
त्या माध्यमातून मिळणार आहे. आपण सर्व महिलांना देखील त्याचं आपण कार्ड वाटप करणार आहोत. त्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा अशी विनंती करतो. डॉक्टर साहेबांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असलेल्या शिंदे होंडा, ज्यांची ॲक्टिवा इथं दिसतेच, त्या शिंदे होंडांचे श्री संतोष गिरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी संतोष गिरी, शिंदे होंडातर्फे मी तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आपल्याकडे एक म्हण आहे, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे हा पुरुषाचा हातभार असतो. पण मला वाटतं की हे चुकीचं आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्याकडे जशी म्हण आहे की प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीच्या पाठीमागं स्त्रीचा हात आहे, त्याचप्रमाणे यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं मला म्हणायचं आहे आमच्या ॲक्टिवाचा हात असतो. कारण का तर जवळजवळ 100% यशस्वी स्त्रियांच्या पाठीमागं हा 70% वाटा जो आहे हा आमच्या ॲक्टिवाचा आहे. कारण ज्या स्त्रीकडे ॲक्टिवा आहे तिने नेहमीच प्रगती केलेली आहे. आणि हे खरं आहे. जो सर्वे झालेला आहे कराडमध्ये 2018ला, त्या सर्वेमध्ये असं दिसून आलेलं आहे की सरासरी 70% यशस्वी स्त्रियांच्या पाठीमागं हा ॲक्टिवाचाच हातभार आहे. तर अशी ही ॲक्टिवा जी आहे ही ॲक्टिवा 110 cc मध्ये असून HAT होंडा टेक्नॉलॉजीमुळे त्याला 60 किलोमीटरचं ॲव्हरेज आहे. मेटल बॉडी आहे, मोबाईल चार्जरची सॉकेट आहे, त्यानंतर डिजिटल मीटर दिलेलं आहे, ट्यूबलेस टायर्स आहेत. त्याचबरोबर मेटल बॉडी असल्यामुळं जो काही आपल्याला ॲक्सिडेंटल जो काही प्रॉब्लेम येतो तो याच्यामध्ये होत नाही आहे. डॅमेज कमी प्रमाणामध्ये होतं. रिप्लेसमेंटला आपल्याला जास्त दिवस लागत नाहीत. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आता गुढीपाडवा आलेला आहे. गुढीपाडव्यासाठी आपण एक ऑफर ठेवलेली आहे स्त्रियांसाठी. महिलांच्या नावावरती जर गाडी खरेदी केली तुम्ही तर एक गोल्ड कॉईनची ऑफर ठेवलेली आहे. आणि प्लस पेटीएम मार्फत जर गाडी तुम्ही खरेदी केली तर 7,000पर्यंतचा कॅशबॅक ऑफर आहे. लोनवर जर तुम्ही गाडी खरेदी करणार असाल तर अगदी कमी डाऊन पेमेंट म्हणजे 7,777 रुपये भरून तुम्हाला ती गाडी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर 0% इंटरेस्ट आहे. अशा विविध स्कीम आत्ता आपल्याकडे गुढीपाडव्यासाठी उपलब्ध आहे. तरी ह्या स्कीमचा अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपला हा इव्हेंट संपल्यानंतर ज्यांच्या घरी होंडाची गाडी आहे, ॲक्टिवाच अशी म्हणत नाही, होंडाची कोणतीही गाडी असू दे, त्या सर्वांना एक कुपन आम्ही ठेवलेलं आहे. ती कुपन तुम्ही कधीही येऊन शोरूमला फ्री वॉशिंग आणि फ्री कोटिंग करून जायचं आहे. तर कुपन बाहेर ठेवलेलं आहे. जाताना प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा. मी काही जास्त वेळ घेत नाही. तुमच्या कार्यक्रमासाठी शिंदे होंडातर्फे मी शुभेच्छा देतो व माझं भाषण बंद करतो. त्याचबरोबर विविध प्रकारच्या ऑफर देखील गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिंदे होंडाच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा. धन्यवाद गिरी साहेब. यानंतर या कार्यक्रमाचे दुसरे प्रायोजक डॉक्टर मनोज पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्ते. KMS स्मार्ट सेल ग्रुपच्या वतीनं ऑर्गनाईजच्या प्रोग्राममध्ये आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. विशेषतः तुमचं सर्वांचं मला आभार करावं लागेल. मला वाटतं 31 मार्च आहे ना, इयर एंडिंग आहे, मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत. ह्या सगळ्या कामातसुद्धा तुम्ही सगळे उपस्थित आहात. तुमच्यासाठी कधी सगळ्या टाळ्या वाजवा प्लीज. थँक्यू. ह्या प्रोग्रामविषयी मला एक आवर्जून सांगायला आवडेल की KMS स्मार्ट सेल ग्रुपमध्ये वेगळं काहीतरी असतं. तसं आज या कार्यक्रमाची सुरुवात एक वेगळं इन्व्हेशन म्हणजे झाडाला पाणी घालून जी सुरुवात केली. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या द्या करेल सगळ्यांनी करत. छान प्रोग्राम राबवला. मी मनोज पाटील DNM ह्या नावानं आपलं स्वतःचं गेली 18 वर्ष झालं. मी माझी मिसेस मनीषा पाटील मिळून आम्ही गेली 18 वर्ष झालं काम करतोय. विशेषतः आरोग्यविषयक आणि व्यावसायिक या दृष्टिकोनातून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की जो 5 स्टेटमध्ये आता काम करतोय. 75,000 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. महिलांच्यासाठी आम्ही एक विशेष प्रोग्राम एक 2-3 महिन्यामध्ये राबवलेला आहे. महिलांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि एक आर्थिकदृष्ट्याही महिला सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही एक वेगळा प्रोग्राम पॅटर्न DNMच्या वतीने खास महिलांसाठी राबवलेला आहे. स्मार्ट सेलीच्या माध्यमातून ऑलरेडी बऱ्याच महिलांनी त्याचा यूज पण केलेला, वापर पण केलेला आहे. विशेषतः आमच्याकडं आयुर्वेदिक प्रोडक्ट्समध्ये आम्ही जास्त काम करतोय. आजारी पडू नये ह्यासाठी सुद्धा प्रोडक्ट्स आहे. ऑलरेडी आजार असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा प्रोडक्ट आहे. क्रिटिकल कंडिशनमध्ये जर गेलं, हे सगळं आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे. त्याचा कोणताही कसलाही साईड इफेक्ट्स होत नाही आहे. आणि विशेषतः आम्ही काय केलं, तुमचं स्वतःचं आरोग्य किती चांगलं आहे, नाही चांगलं काळजी घेतलं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही DNMच्या वतीनं स्मार्ट सेली ग्रुपच्या सर्व सभासदांना कराडमध्ये
त्यामध्ये आपलं सुसज्ज ऑफिस आहे 1500 स्क्वेअर फूटचं बैल बाजार रोडला. तिथं फ्री चेकअप सुविधा खास KMS ग्रुपसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहे. अवश्य त्या संधीचा फायदा घेऊन स्वतःचं आरोग्य जे आहे कुठल्या स्टेजला आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे की नाही तज्ज्ञाचं मार्गदर्शन पण मिळेल तुम्हाला. आणि विशेषतः ह्या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला स्पॉन्सर म्हणून आम्ही आहे हेही मला आनंद वाटतोय. जास्तीत जास्त फोकस करून महिला आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या कशा सक्षम होतील त्यासाठी आमचा एक वेगळा पॅटर्न राबवलेला आहे. त्या पॅटर्नचा अवश्य तुम्ही वापर करून घ्या. तुम्हाला येताना पॅम्पलेट मिळालं असेल, त्याच्यावर नंबर असेल किंवा तुम्ही कमिटी मेंबर जे आहेत ना त्यांचे संपर्क साधू शकता. मी जास्त वेळ घेत नाही. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांची उत्सुकता कशाची लागलेली आहे, बरोबर ना? तर तुम्हाला सगळ्यांना KMS ग्रुपच्या सर्व कमिटी मेंबर किंवा KMS ग्रुपचे सर्व आयोजक विशेषतः विकास साळुंके सर या सर्वांना DNA परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय जय. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रमुख लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतो आमचे मित्र चित्रपट निर्माते सर्जेराव बाबा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
आवडीच्या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आम्हा सर्व कलावंतांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। रसिको, आपला हा महाराष्ट्र आहे, वर्ण रांगडा कणखर काळा उपड धुबड मातीचा अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा, असा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राची मराठी माणसाची संस्कृती आहे। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना प्रथम आपण 64 कलागुणांचा अधिपती विघ्न विनाशक गणरायाला वंदन करीत असतो आणि तोच शिरस्ता आम्ही सर्व कलावंतांनी या ठिकाणी पाळलेला आहे। परंतु उपस्थित तुम्हा रसिक माय बापांना देखील वंदन करण्यासाठी म्हणजेच मुजरेची मान वंदना देण्यासाठी आमच्या सर्व नृत्यांगना डोक्यावर पदर घेऊन तयार आहेत। म्हणून एवढं सांगेन की नृत्यांगना या रंगमहाली शृंगारित झाल्या, नृत्यांगना या रंगमहाली शृंगारित झाल्या, तुम्हा भेटण्या रसिक जन हो आतुर त्या झाल्या, जणू चांदण्या रात्री सुगंध पसरली, जाई जुई मोगरा रसिक जन हो घ्यावा मुजरा, मानाचा मुजरा हा पहिला मानाचा मुजरा।
लक्ष्मी प्रोडक्शन निर्मित नवनी सम्राज्ञी श्री तारकार्चना सावंत प्रस्तुत 72 लावण्या लोकगीत चित्रपट गीतांचा अनोखा नजराणा अप्सरा आली अप्सरा अप्सरा आली आली अप्सरा 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 आली आली
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. विचार करत जा, मी तुला न्यायला आलो, यायचं का नाही तुला? नाही यायचं मग नकोच येऊ. असं येऊ कशी कशी विनायला हो, येऊ कशी कशी विनायला, येऊ कशी कशी विनायला हो, येऊ कशी कशी विनायला. तुमचे
सांग किती दिवस झाले आता इथं माहेरा तर नाचत बसतेस का? हा नाही काय म्हणलं जोरात बोल जोरात खाते का नाही माहेरात येऊन नाही यायचं तसेच तर बोल तुझ्या इथं माझं वाटोळं व्हायला लागलंय तुला वाजवायचं पडलं मेरी विचार लागलाय बदलायला इथं हे बघ तुला यायचं का नाही आता गोडीत सांग काय ना माझ्या माहेरचे लोक सगळे आलेले तिथे सगळ्या माझ्या मावशी आहेत माझ्यावरती खावडायला लागले तर मला म्हणायला लागले जर तिला यायचं नसेल डायरेक्ट दुसरं लग्न करून टाक बाबा बरोबर आहे का नाही हे बघ किती कालवा चाललाय बघ मग हे इकडं तर टाळ्या वाजवायला लागले बहीण आहे माझी बहीण टाळ्या वाजवाय आनंद झाला तिला तुला यायचं का नाही नाहीतर दुसरं लग्न लगेच करणार हो हा हो दुसरंच लग्न करणार बघायचंय तुला मी बी करूनच दाखवतो तुला दुसरं आपण बोलतो तसंच करून दाखवत असतो भाऊ हे चांगलं वाजवा जरा लग्नाचं वाजवा लग्नाचं आनंदाचं अरे माहितीचं नका वाजवू चांगलं वाजवा लग्न झालंय माझं आनंदाचं वाजवा मी देतो ना हातात हात असा लांबनं नमस्कार करायचा का हातात हात लगेच तेवढीच वाट बघा तुम्ही वापरा मीटर आणि मला लावा बिल भरायला ही वैज्ञानिक कधी भाऊ हा कसे चांगले ना हे थोरला भाऊ माझा बरं का हा हे नाही यांचा नवीन लग्न केलं तात्या बायको आहे माझी हिचा नवरा मी गेला गाडवा हा ती शेजारची आमच्या इकडे बसली काय रे मी म्हणलं गेलीच काय की गायब झाली कुठं कस काय नाही कशी दिसते आवडले ना तुम्हाला सगळे माझ्या माहेरचे लोक हो म्हणले म्हणजे विषय संपला इथं सगळा तुला बोललो होतं ना मी दुसरंच लग्न करून हे बघ आणलंच करून लगेच हा नाव घ्यायचं घे नाव चायना मला कुठे मिळाला तुला चायना हा कलर गेले पैसे परत असू दे बाबा भेटली तीच नशीब चायनाचा मोबाईल पण खराब असतात एक तर तुला भेटत नव्हते मला भेटली कशी तरी असू दे जाऊ दे नाव घ्यायचं ना नाव घे यो कसा नोकी आहे बघ
ह्यो नोकिया माल बघ कसा आहे हा? भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची आणि तुमची आमची काकडी घालायची काकडी पाहिजे का खावा ना तू काकडच खात बस आता काय निर्लज्ज बाई आहे भुजात खायला लागली एवढ्या माणसात देखील जाऊ द्या चांगली नाही 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 कोण म्हणणार हे बरं आहे चांगलं मला आगे ढकलून दिलं आता नाही नाही लावलंय काय दाव नाही एक काम करूया दोघीत आपण कुस्ती लावूया लावायचे का हा या दोघीत कुस्ती जी कुस्ती जिंकल तीच आपली खरी बायको मानायची हा चला उद्या चालू झटक्यात पळवून लावली ना दिसते लाकडागत पण खतरनाक आहे हा चॅलेंज नाही ना बरं झालं हिची फायटिंग मी कधी बघितलीच नव्हती आताच बघितली पहिल्यांदा सोनू हे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का जानू हे जानू राहू दे काकडी खायचं राहू दे महत्वाचं माझा आयुष्याचा प्रश्न आहे तुला काकड्या खायचं पडलंय का तुला अख्खी भाजी मंडई आणतो मी चल घरी आपल्या जाऊ दे आता गेली तिला लावली ना पळून तू चल हा फक्त आता काय गप न जरा थांब की जरा तुम्ही एकदा मावले मला चल ग बाई चल जाऊ दे झालं गेलं विसरून दे आता वाजवा Gotta focus on yourself, on your faith, on your dreams, on your mind, on your health, yeah. You gotta work, never tell, keep your head down, find what you love and excel, yeah. Push and pull and repel any hate, go create what you want, feel compelled, yeah. And once you finally get a taste of the race, you'll never look back once you felt that. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first.
think about others way before myself, yeah. I guess that's why I feel like I go through hell, damn. Wasting time on your dreams instead of mine, yeah. About to turn this franchise around on a dime, man. It's all about finding your right state of mind. It's all about turning the worst into fine. It's all about time and the work and the climb. From the thirst we will rise, I'm immersed in this life. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. एक 10 मिनिटात या ठिकाणी लकी ड्रॉचा कार्यक्रम होतोय. धन्यवाद, अभिनंदन. यानंतर या ठिकाणी आपले हितचिंतक आहेत, त्यांनी आपल्याला 5 चांदीच्या दुर्वा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी अनुपमा प्रकाश दामले 288. यानंतर मी सर्जराव आणि आबा यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. आपल्या हस्ते देखील या ठिकाणी लकी ड्रॉ. धन्यवाद. विद्याविनायक हॉस्टेल आणि गिफ्ट या ठिकाणी देण्यात येणार. धन्यवाद, थँक्यू. भीमराव बनसोडे 408 नंबर. मंदाकिनी सुरेंद्र विभूते. मंदाकिनी सुरेंद्र विभूते. शॉप आहे. आपल्या शॉपच्या अंतर्गत एक स्कीम चालू आहे. 15 एप्रिल
पर्यंत महिलांनी मिनिमम 500 रुपयांच्या साडीची खरेदी करायची आणि एक चांदीची वस्तू फ्री मिळवायची. चांदीची वस्तू अशी आहे, जशी तुमची खरेदी वाढणार आहे त्या पटीनं तुमची चांदी वाढणार आहे. सुरुवातीला तुम्हाला मिनिमम 500 रुपयाच्या खरेदीवरती बेलपत्र मिळणार आहे, ते अर्धा ग्रामपेक्षाही जास्त आहे. शिवाय तुम्हाला जोडवी आहेत, पैंजण आहे आणि देवाची मूर्तीसुद्धा आहे. तर या स्कीम तुम्हाला 15 एप्रिलपर्यंत मिळणार आहे. आणि प्लस आपलं एक मेंबरशिप कार्डसुद्धा आहे. ते मेंबरशिप कार्डची खासियत ही आहे की ती मेंबरशिप कार्ड आहे ते 31 डिसेंबरपर्यंत आहे. त्याचा फायदा हा आहे की प्रत्येक महिन्याला आपल्या शॉपमध्ये नवनवीन स्कीम आपण अरेंज करतो. तर त्या स्कीमचा त्या महिलांना, सभासदांना त्याचा लाभ घेता यावा हेच आपलं उद्देश आहे. प्लस त्याचबरोबर आपण होलसेल दरात किरकोळ विक्री करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट ऑफरसुद्धा देतो. प्लस आता ह्या महिन्याची ऑफर अशी आहे, तुम्हाला डिस्काउंट मिळतोच आहे, शिवाय एक चांदीची वस्तूसुद्धा आपण ती फ्री देतोय. आपल्या KMS स्मार्ट सहेलीमधल्या 3 लकी ड्रॉ विजेते झालेले आहेत. त्यांची नावं वैशाली आवळकर, माधुरी नानभरे आणि अर्चना गायकवाड आहेत. ह्या तिघींनी यावं आणि त्यांच्या चांदीच्या वस्तू घेऊन जा. पहिले मॉक्युलर ऑपरेशन थिएटर. मी ऐश्वर्या झालेली आहे. ऐश्वर्या क्रिएशनमधून आलेली आहे. आमचं दुकान नवीन शुक्रवार पेठेत सुरू झालेलं आहे. इथं खूप ऑफर्स आत्ता चालू झालेल्या आहेत. 1 एप्रिलपासून एक नवीन ऑफर चालू करण्यात येणार आहे, लकी ड्रॉ ऑफर. त्यात दर महिना 5 लकी विजेत्यांना फ्री कुर्ती मिळणार आहे. तर लवकरच ऐश्वर्या क्रिएशनला भेट द्या आणि कुर्ती मिळवा. थँक्यू.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Bye.
जोरदार KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.